नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आपण MMPच्या याच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचे विविध मॉडेल्स आपण लक्षात घेतलेले आहेत. त्यानंतर आपण सामाजिक बुद्धिमत्तेची जी काही प्रतिमान आहेत, मॉडेल्स आहेत, ते लक्षात घेऊया. याच्यामध्ये विविध संशोधकांनी सामाजिक बुद्धिमत्तेचे वैचारिक मॉडेल्स मांडलेले आहेत. तर यामध्ये E.H. थॉर्नडिके यांनी 3 घटक मॉडेल मांडलेलं आहे. ग्रीनस्पन यांनी श्रेणीबद्ध मॉडेल मांडलेलं आहे. अब्राहम मास्लो सामाजिक कार्यक्षमतेचं कौशल्य हे एक सिद्धांत मांडलेला आहे. अल्ब्रेक्ट यांनी 5 घटक मॉडेल मांडलेलं आहे. वेस आणि सब संज्ञानात्मक प्रगती मॉडेल मांडलेलं आहे. आणि गोलमन की ज्यांनी भावनिक बुद्धिमत्तेमध्ये जास्त महत्त्वाचं काम केलेलं आहे, त्यांनी सामाजिक बुद्धिमत्तेचं मॉडेल मांडलेलं आहे. हे सगळे शॉर्टमध्ये आपण सिद्धांत लक्षात घेतोय. तर यातला पहिला जो सिद्धांत आहे तो E.H. थॉर्नडिके 1920चं हे मॉडेल आहे. यांनी बुद्धिमत्तेचे 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. एक मजबूत बुद्धिमत्ता की जी वास्तविक परिस्थिती आणि त्यास पर्याप्त प्रतिक्रिया देत असते. म्हणजे आपल्या अवतीभोवती आजूबाजूला जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं तुम्हाला वास्तविक भान किंवा वास्तविक ज्ञान होणं आवश्यक आहे. तो अगदी थोडक्यात सोप्या भाषेत म्हणजे तुमच्या भोवतालची परिस्थिती तुम्हाला समजली पाहिजे. तुमच्या भोवताली काय चाललेलं आहे, मग ते आर्थिक दृष्टिकोनातून काय चाललंय, सामाजिक दृष्टिकोनातून चाललंय, मानसिक दृष्टिकोनातून काय चाललंय, हे सगळं तुम्हाला माहिती करून घ्यायला जज करता आलं पाहिजे. त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आपण थोडक्यात म्हणतो की कोणाचं काय चाललंय ते तुमच्यापर्यंत बातम्या तुमच्या पोहोचल्या पाहिजेत. आणि त्याच्यावरती पर्याप्त अशी म्हणजे जी अवांतर अशी नाही आणि अजिबात देत नाही असं नाही, तर पर्याप्त स्वरूपाची त्रोटक शॉर्ट प्रतिक्रिया या ठिकाणी देणं खूप महत्त्वाचं आहे. ह्याला मजबूत बुद्धिमत्ता असं थॉर्नडिके यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर अमूर्त बुद्धिमत्ता. आता ही अमूर्त जी बुद्धिमत्ता आहे ही थोडीशी आपण ज्याला आर्टिफिशियल इंटेन्जिबल असं म्हणतो की आपल्या बुद्धिमत्तेचा वापर न करता विविध साधनं वापरून त्या साधनाद्वारे आपण साधे उदाहरण घ्यायचं म्हटलं तर कॅल्क्युलेटरवरती बेरीज गुणाकार भागाकार करतो. मग हे तुम्हाला तोंडीही करता येतं किंवा पूर्वी तुम्हाला जे शिकवलेलं आहे की कसा भागाकार करायचा, कसा गुणाकार करायचा, पण कॅल्क्युलेटरवरती लगेच होतं ते. म्हणजे तुम्हाला तुमची बुद्धी वापरावी लागत नाही. तर ह्या साधनांच्या साहाय्यानं तुम्ही हे बुद्धिमत्ता वापरणं हे याच्यामध्ये त्यांनी दुसरा भाग केलेला आहे. तिसऱ्यामध्ये सामाजिक बुद्धिमत्ता. आता हा थॉर्नडिके यांनी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आणि तो वेगळा काढलेला आहे. आणि सामाजिक बुद्धिमत्तेबद्दल आता तुम्हाला सांगत बसायची गरज नाही, कारण तुम्हाला आतापर्यंत ते समजलेलं आहे. म्हणजे या बुद्धिमत्तेमध्ये सोशल इंटेलिजन्समध्ये आपण काय लक्षात घेतो तर संबंध, मानवी संबंध, तुमच्या स्वतःचे असणारे संबंध आणि तुमच्या संबंधित लोक आहेत त्यांच्याशी असणारे तुमचे संबंध हे याच्यामध्ये लक्षात घेतलेलं आहे. त्यांच्या भावना, तुमच्या स्वतःच्या भावना आणि इतरांच्या भावना समजून घेण्याची, त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्याची आणि त्याचं आकलन करून ते व्यवस्थापित करण्याची क्षमता ही सामाजिक बुद्धिमत्ता या ठिकाणी लक्षात घेतलेली आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो की दुसरा सिद्धांत जो आहे तो ग्रीनस्पॅनचा सामाजिक बुद्धिमत्तेचं श्रेणीबद्ध मॉडेल आहे. आता याच्यामध्ये हे 1979चं आहे. याच्यामध्ये ह्याने 3 मुद्दे लक्षात घेतले की सामाजिक संवेदनशीलता म्हणजे समाजाप्रती, पर्यावरणाप्रती, इतर लोकांच्या बद्दल तुम्ही किती संवेदनशील आहात ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही किती सेन्सिटिव्ह आहे त्यांच्या संदर्भात, त्यांच्या भावना तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं समजून घेता, त्यांच्या भावनांची तुम्हाला किती चांगली आणि जवळून किती ओळख होते हे याच्यामध्ये लक्षात घेतलेलं आहे. दुसरा मुद्दा येतो की सामाजिक आकलन. बघा, आपण ज्या ठिकाणी राहतो, आता आपल्याकडं तरी भारतामध्ये
जाती धर्मानुसार विविध प्रकारच्या गोष्टी असतात. मग तुम्ही तुम्ही एखाद्या जातीमध्ये किंवा धर्मामध्ये असता, वावरत असता आणि तो धर्म सोडून तुम्ही तुमचा ज्यावेळेला दुसऱ्या धर्माशी संबंध येतो, त्यावेळेला तो धर्म, आता प्रत्येकाला आपली जात, आपला धर्म हा श्रेष्ठ वाटतोच आणि असतोही तो. जगामध्ये असं काही नाही की कोणताही धर्म आणि किंवा कोणतीही जात की ही हे म्हटलं जातं. आता हे हे जे आहे ना, हे कमी आणि जास्त किंवा कमी महत्त्वाचं आणि जास्त महत्त्वाचं किंवा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ हे कोणी निर्माण केले, तर हे माणसाने निर्माण केलेलं आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय आकलन झालं? तुम्ही ज्या वेळेला तुम्ही हिंदू धर्मात असाल तर तुम्हाला मुस्लिम धर्म काय समजला, तुम्हाला ख्रिश्चन बौद्ध धर्म काय समजला आणि तुम्ही त्याचं किती चांगल्या पद्धतीनं आकलन करू शकला. तुम्ही अजमेरला भेट दिली किंवा तुम्ही बौद्ध ह्याच्यामध्ये तुम्ही राजवीरला भेट दिली. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन भेटला किंवा नेपाळला ज्या ठिकाणी बौद्धांचं जन्मस्थान समजलं जातं किंवा बोधगया आहे, या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेला जाल त्यावेळेला किंवा अगदी ख्रिश्चनांचं तुम्ही चर्चमध्ये जाल, प्रत्येक ठिकाणचं किंवा आता वेगवेगळे संप्रदाय आहेत. प्रत्येक संप्रदाय काय सांगतो, मानवाला मानवाप्रमाणे वागणूक द्या, मानवाशी मानवाप्रमाणे वागा. ठीक आहे, कोणीही व्यक्ती हा श्रेष्ठ कनिष्ठ असत नाहीत, या ठिकाणी सगळे एकसारखे. हे हे ज्या वेळेला आपण समजतो, आता हे आपलं सर्वसाधारण जनरल अंडरस्टँडिंग झालं. पण तुमचं काय त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे आणि त्याचा त्याचा तुमच्याशी आणि इतरांशी ज्यावेळेला तुम्ही संबंध निर्माण करत असता त्याचा इम्पॅक्ट काय होतो. त्यानंतर संदर्भित संदेशवहन. आता संदेशवहन हा मुळातच एक फार मोठा आणि गुंतागुंतीचा भाग आहे. आपलं नेटवर्क लोकांशी कसं आहे आणि ते कशा पद्धतीनं आपण सांभाळतो. म्हणजे तुम्ही त्याला गुड मॉर्निंग, गुड नाईट किंवा तुम्ही शुभेच्छा दिल्या म्हणजे तुमचे संबंध चांगले झाले असं असं आपण म्हणता येणार नाही. तो दररोजच्या आपल्या सगळ्या व्यावहारिक ह्याचा पार्ट अँड पार्सल असं आहे, असं आपल्याला समजायला पाहिजे की दररोजचा तो रुटीन भाग आहे. पण तुम्ही संदर्भित म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी काम करतात, आम्ही विद्यापीठाशी काम करतो, आम्ही सरकारच्या शैक्षणिक विभागाशी काम करतो, त्या ठिकाणचे असणारे ते संदेशवहनाची कम्युनिकेशनचे सिस्टीम्स ह्या महत्त्वाच्या आहेत. तुम्ही विद्यार्थी म्हणून काम करत असताना तुम्ही महाविद्यालयाशी, महाविद्यालयाच्या ऑफिसशी, प्राध्यापकांशी, तुमच्या मित्रमैत्रिणीशी, तुम्ही खेळामध्ये असेल तर खेळाशी, सांस्कृतिक असेल तर सांस्कृतिक, NSS असेल तर NSS, तुम्ही ज्या गोष्टीशी संदर्भात आहात त्याच्याशी तुम्ही किती तुमचं नेटवर्क पॉवरफुल आहे हे याच्यामध्ये मांडलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो येतो तो मास्लोंचा सामाजिक कार्यक्षमता कौशल्य मॉडेल. आता याच्यामध्ये त्यांनी 5 घटक मांडलेले आहेत. व्यावसायिक वृत्ती किंवा दृष्टिकोन हा कोणत्याही ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो, कारण तुमची वृत्ती कशी आहे, तुमचा दृष्टिकोन कसा आहे. म्हणजे तुमची सकारात्मक वृत्ती असेल, तुमचा सकारात्मक दृष्टिकोन असेल तर अनेक गोष्टी आपल्याला उत्साहाने पूर्ण करता येतात. पण प्रत्येक गोष्टीत तुम्ही खोडा घालत असाल, नेगेटिव्ह मत मांडत असाल, हे कसं होईल, पूर्वी कसं झालंय का, असं कोणी केलंय का, असं करून कसं चालेल, म्हणजे अशा. पण तुम्ही जर आपण बाबा प्रयत्न करून बघूया, जरी आजपर्यंत झालं नसेल तर आपल्याला हातून घडेल का हे, म्हणजे असं जर तुम्ही फक्त त्याच्यासाठी लागणारे सगळे जे काही गोष्टी आहेत, नियम आहेत, कायदे आहेत, कानून आहेत, हे सगळं पाळून आपण करायचं. आपण काही जगाचे सगळे, समाजाचे सगळे नियम, रूढी, परंपरा, श्रद्धा आपण मोडून हे सगळं करायचं असं नाही. तर ही एक व्यावसायिक वृत्ती तुमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, व्यावसायिक दृष्टिकोन तुमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे की ही एक मग प्रोफेशनलिझम. उद्या शेतकरी शेती करतोय तर त्या ठिकाणी मार्केटिंग कसं व्हायला पाहिजे, आपलं मार्केटिंगला माल कधी येणार आणि ह्याचा विचार करून तो करत असेल तर तो व्यावसायिक झाला. आणि तो स्वतःच्या वापरासाठी शेती करतोय का, तो जे काही शेतीमधून माल काढणार आहे तो विकणार आहे आणि विकत असताना मार्केटिंग स्ट्रॅटर्जी लक्षात घेणार आहे, त्यावेळेला त्याचा प्रोफेशनल. एखादा किराणा दुकानदार असेल, एखादा कापड दुकानदार असेल, एखादा कोणताही व्यावसायिक असेल तर त्याची दृष्टी जी आहे, त्याची वृत्ती आहे, हे जर व्यावसायिक.
दुकानदाराच्या पायरीवरती एखादा ग्राहक पायरी चढत असताना हा काही घेणार नाही असं जर निगेटिव्ह वृत्ती ठेवून राहिला नाही, हा जरी घेणार नसेल तर मी त्याला वस्तू घ्यायला भाग पाडेन, मी त्याला वस्तू घेण्यासाठी माझा जास्तीत जास्त माझी पूर्ण क्षमता वापरेन, माझं कौशल्य वापरेन, हे ह्याच्यामध्ये अब्राहम मास्लोंना अभिप्रेत आहे. सामाजिक कार्यक्षमता कौशल्य म्हणजे समाजाशी तुमची जी काही नाळ आहे, समाजाशी तुमचा जो संपर्क आहे तो तुम्ही किती भक्कम करता. उदाहरणार्थ हे सगळे पॉलिटिकल लीडर्स असतात बघा, त्यांचं समाजामध्ये एक स्थान त्यांनी निर्माण केलेलं असतं. ते निर्माण करणं ही साधी सोपी गोष्ट असत नाही. त्यांनी त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य वापरलेली असतात. त्यांची पूर्ण कॅपॅसिटी त्यांनी त्याच्यासाठी लावलेली असते आणि त्याच्यातून त्याने ते संबंध निर्माण केलेले असतात. सहानुभूतीची क्षमता, आता सिंपत्ती किंवा सिंपती आपण ज्याला म्हणतो ती कशी आहे आणि त्या संदर्भात तुमची असणारी त्या संदर्भातली कॅपॅसिटी याच्यावरती सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर आपली सहानुभूतीची क्षमता किती आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे. आपण दुसऱ्यांना जी सहानुभूती दाखवतो त्या सहानुभूती दाखवण्यामागचा हेतू काय असतो हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. भावनिक अभिव्यक्ती म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत त्या आपण कशा पद्धतीने व्यक्त करतो. आपला राग आला, आपला राग ही एक भावना आहे, आनंद सुख ही एक भावना आहे, दुसऱ्याशी गोड बोलणं हे एक भावना आहे, म्हणजे प्रेम असेल, आस्था असेल, निष्ठा असेल, बघा ह्या सगळ्या भावना आहेत. त्या भावना तुम्ही कशा पद्धतीने व्यक्त करता हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आजकाल आपण बघतो मोबाईलवरती आपण शुभेच्छा देतो पण समोरून तो व्यक्ती गेला की त्याच्याशी आपण काहीच बोलत नाही. म्हणजे आणि तुम्ही या ठिकाणी शब्द चांगले चांगले वापराल, बुके चांगल्या पद्धतीचे ते ह्याच्यावरती द्याल, दुसऱ्याने एखादी चांगली कविता लिहिली असेल, काही कोटेशन लिहिलं असेल ते आहे तसं फॉरवर्ड कराल, म्हणजे तुमची भावना त्यातनं व्यक्त झाली असं नाही, दुसऱ्याची माहिती पाठवणं याच्यामध्ये तुमच्या हे काय का तुम्ही फक्त मेडिटर झाला हो. तुमची इंटरनल भावना त्या संदर्भात असणारी कुठं समजली. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रत्येक व्यक्तीला अत्यंत महत्त्वाचा भाग असतो आणि त्याच्यावरतीच त्याचं संपूर्ण जीवन आधारित असतं, तो असतो आत्मविश्वास. आत्मविश्वास कसा रबरासारखा असतो, तो अति असून चालत नाही. म्हणजे रबर अति ताणलं तर तुटतं आणि तसंच ठेवलं तर लूज ठेवलं तर त्याला 0 व्हॅल्यू असते, त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्या विशिष्ट प्रमाणामध्ये ते ताणावं लागतं. तसं आत्मविश्वास सुद्धा तुम्हाला विशिष्ट प्रमाणात असावा लागतो. तो कमी अंडर कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स उपयोगाचा नाही. परफेक्ट कॉन्फिडन्स हा महत्त्वाचा आहे. आणि हे कसं असतं, हे काही आकड्यात सांगता येत नाही हो. 10 आहे त्यातलं 5 असेल तर परफेक्ट झाला, 10 असेल तर ओव्हर झाला, 0 असेल तर अंडर झाला, असं नसतं. ते त्याच्या लेवल्स तशा नसतात. आणि हा कॉन्फिडन्स हा तुमच्यामध्ये तुम्ही हा विश्वास निर्माण करायचा असतो आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे अधिष्ठान असतात, वेगवेगळ्या प्रकारचे बेसिक पाया असतात, फंडामेंटल्स असतात, ते तुम्हाला अचीव करावे लागतात. त्यानंतर आपण पुढच्या याच्याकडे जाऊया. अल्ब्रेक्ट यांचं 5 घटक मॉडेल आहे. याच्यामध्ये परिस्थितीची जागरूकता, आता हा मुद्दा वरच्या याच्यामध्ये सुद्धा होता, तो वेगळ्या पद्धतीने मांडलेला होता. म्हणजे तुम्ही परिस्थितीशी किती जागरूक आहात. आता तुम्ही एक फक्त थोडंसं गैरसमज करून घेता किंवा एका याच्या आविर्भावामध्ये असता. मी या चुकीच्या अर्थानं या ठिकाणी तुम्हाला सांगत नाही की तुम्हाला परिस्थिती म्हटलं की फक्त निसर्ग लक्षात येतो, नाही. परिस्थिती सगळ्या आर्थिक परिस्थिती आहे, मानसिक परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे, कायदेशीर सगळ्या प्रकारची परिस्थिती, त्याला आपण पर्यावरण म्हणतो. पर्यावरण म्हणजे काय असतं, आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती, मग ती नैसर्गिक असू दे, सांस्कृतिक असू दे, आर्थिक असू दे, सामाजिक असू दे, सांस्कृतिक असू दे, कायदेविषयक असू दे, बाजारपेठ विषयक असू दे किंवा समाजाविषयी असू दे, त्या परिस्थितीचं तुम्हाला की तुम्ही किती जागरूक आहात त्याच्यातलं बदल
किती वेगाने कमी खर्चात कमी साधनाच्या द्वारे तुमच्यापर्यंत ते येऊन पोचतात, की तुम्हाला तुमच्या रेग्युलर दैनंदिन जीवनामध्ये किंवा तुमच्या सामाजिक किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी त्याचा उपयोग होणं हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये रडार हा एक शब्द त्या ठिकाणी वापरला गेलेला दिसतोय, की जशी रडारची यंत्रणा असते ना, तसं रडार बघा प्रत्येक कॅच करत असतो. नासा बघा सांगत असतं की पृथ्वीवरती काय बदल झाला, काय झालं तर त्याचे लगेच फोटो, म्हणजे ते रडार त्या ठिकाणी कायमस्वरूपी लावून ठेवलेला आहे, की एखादा बदल, चांगला वाईट बदल ते लगेच कॅच करताना तुमच्याकडे पाठवतो. परवा पहा, रॅडिश म्हणजे अंतराळ स्थानामध्ये रॅडिश वाढवलं, मुळा तो त्या ठिकाणी वाढवला आणि त्या ठिकाणी ते अन्न म्हणून वापरलं जाईल उद्या अंतराळ स्टेशनमध्ये. ते म्हणजे पृथ्वीवरती जमीन आणि पाणी न वापरता ते त्या ठिकाणी ग्रो केलं, ते वाढवलं, तर त्याचे फोटो नासाने पाठवले. म्हणजे असं काहीही बदल होते, ह्याबद्दल तुम्ही जागरूक आहात का? उपस्थिती, या ठिकाणी उपस्थिती याचा अर्थ प्रेझन्स असा घेतलेला आहे. आपण ज्याला हजरजबाबीपणा म्हणू शकतो. उपस्थिती म्हणजे तुम्ही फिजिकली उपस्थित असणं नाही. बऱ्याच वेळेला तुम्ही हे आत्तासुद्धा लेक्चर तुम्ही ऐकत असाल किंवा पाहत असाल, पण तुम्ही दुसरं काहीतरी करत असाल. म्हणजे आपण ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी शरीर आणि मनाने दोन्ही आहे का? पूर्ण आपण त्या ठिकाणी झोकून देऊन किंवा आपण पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन करून त्या गोष्टीमध्ये सामील आहोत का? हा प्रेझेन्स महत्त्वाचा या ठिकाणी मानलेला आहे. म्हणजे त्या त्या परिस्थितीत तुम्ही तन मन धन या सगळ्यांनी आहात. प्रामाणिकपणा, आता अल्ब्रेक्ट 2005 साली त्या 5 घटक मॉडेलमध्ये प्रामाणिकपणा हा शब्द आणतात. हे महत्त्वपूर्ण लक्षात घेतलं पाहिजे. आपण आपल्या स्वतःशी अगोदर प्रामाणिक असलं पाहिजे आणि दुसऱ्याशी मग असायला पाहिजे, कारण सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये तेच महत्त्वाचं मानले गेलेलं आहे. आपल्या कामामध्ये स्पष्टता पाहिजे. जेवढी स्पष्टता, पारदर्शकता असेल तेवढ्या तुम्हाला अडचणी कमी येतील. तुम्ही सगळ्यांना सामावून घेऊन, सगळ्यांशी समजून घेऊन, सगळ्यांच्या बरोबर राहून तुम्ही जर काम करत असाल तर तुम्हाला काम करत असताना अडचणी म्हणण्यापेक्षा ते काम अधिक सुलभ होत जाईल, सोपं होत जाईल. सहानुभूती आपण अनेक वेळा बघितलेला आहे, खूप महत्त्वाचा भाग आहे. या सामाजिक बुद्धिमत्ता असेल, भावनिक बुद्धिमत्ता असेल, याच्यामध्ये सहानुभूती हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर वेस आणि सब यांचं जे काही प्रगती मॉडेल आहे ते बघा, वेगवेगळे शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये. या ठिकाणी कसं आहे, सामाजिक समंजसपणा, इथं म्हटलं तो परिस्थितीची जागरूकता, इथं काय म्हणलं सामाजिक समंजसपणा. आपल्याकडे हे वेगवेगळे समाज आहेत आणि सामाजिक तेढ मोठ्या प्रमाणावरती निर्माण होतात. काही ठिकाणी वर्णभेद आहे, म्हणजे काळे पांढरे, म्हणजे युरोपियन खंडामध्ये विशेषतः आपल्याकडं जातीचा तेढ आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे, मग त्या ठिकाणचा समाज तुम्हाला किती, म्हणजे तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं तो समंजसपणानं समजून घेता, हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, सगळ्या ठिकाणचे मुद्दे वेगळे आहेत. म्हणजे सामाजिक स्मृती असा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणजे सामाजिक असणारं भान, समाजाबद्दलचं असणारं ज्ञान, समाजाबद्दलच्या अनेक गोष्टीबद्दलचं असणारं तुमचं स्मरण, हे या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. आता हा शब्द थोडासा विचित्र, सामाजिक समाज असं म्हटलेला आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला व्यक्तींचा समूह लक्षात घेतो आणि त्या व्यक्तीच्या समूहाला समाज असं म्हणतो, त्यावेळेला अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे समाज आहेत, हे समाज आपल्याला लक्षात घ्यावे लागतात आणि ते घेतल्याशिवाय आपली प्रगती साधणं हे केवळ आणि केवळ अशक्य आहे. आणि या समाजामध्ये तुम्ही किती इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह राहता, किती नाविन्य निर्माण करता, हे खूप महत्त्वाचं. आता याच्यामध्ये तुम्ही हे लक्षात घेऊ शकता की आत्ताच ज्यांना वर्ल्ड टीचर अवॉर्ड्स मिळाला, डिसले गुरुजींना,
आणि जोपर्यंत हा अवॉर्ड मिळत नव्हता तोपर्यंत आम्हाला सुद्धा हे माहीत नव्हतं, किंवा शेजारच्या गावातल्या त्या पावलेवाडीचे ते सोलापूर जिल्ह्याचे ते त्या भागातल्या लोकांना फक्त पण त्याचं महत्त्व नव्हतं. पण ज्या वेळेला जगानं किंवा दुसऱ्या देशांनी त्याचा दखल घेतली, कॉग्निजन्स घेतला, त्यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड दिला, आणि मग आमच्या भारतातल्या लोकांना त्याचं महत्त्व समजलं. त्यांनी जी काही कोड सिस्टीम निर्माण केलेली आहे आणि एवढ्या वर्षात त्यांनी जी काही डेव्हलपमेंट याला सामाजिक सर्जनशीलता असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मी माझ्यासाठी काय केलं त्याच्यापेक्षा मी समाजासाठी काय केलं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते नाविन्य पद्धतीने किती केलं, त्याच्यामध्ये नवीन तुम्ही काय केलं, आणि शेवटचं म्हणतात सामाजिक ज्ञान, सोशल नॉलेज, सामाजिक समंजसपणा वेगळा आणि सामाजिक ज्ञान वेगळं. म्हणजे एखाद्या समाजाचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल, ज्ञान घ्यायचं असेल त्याचं, तर तुम्हाला त्याचा बेसिक पासून अभ्यास करावा लागेल. त्याशिवाय प्रत्येक समाजाचं असणारं काही पार्श्वभूमी असेल, परंपरा असेल, चांगल्या गोष्टी असतील, त्या तुम्हाला समजणार नाही. आणि शेवटचं आहे गोलमन यांचं सामाजिक बुद्धिमत्तेचं मॉडेल. मेंदू व जीवशास्त्र यांच्या समन्वयात्मक प्रभाव या मॉडेलमध्ये समाविष्ट केला. म्हणजे आपला असणारा मेंदू, ब्रेन, जीवशास्त्र, बायोलॉजी ज्याला आपण म्हणतो, त्याचं कोऑर्डिनेशन करून त्याचा इम्पॅक्ट लक्षात घेतलेला आहे. म्हणजे हे दोन एकत्र आल्यानंतर काय त्याचं घडू शकतं. आपले मेंदू शरीर विज्ञान, मेंदू शरीर शास्त्र हे आपल्या सामाजिक संवादामुळे तयार होतं. याच्यामध्ये त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या, हाय रोड आणि लो रोड. या दोन मेंदूमधील प्रक्रियेतील फरक त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे जेव्हा आम्ही विश्लेषण करतो आणि जाणीवपूर्वक विचार करतो तेव्हा हाय रोड वापरतो, आणि हे कोणालाही सहजपणे जमत नसतं. लक्षात घ्या, एखाद्या गोष्टीचं डीपमध्ये जाऊन अनालिसिस करायचं, जाणीवपूर्वक त्याच्यावरती विचार करायचा. पण बरेच लोक काय करतात, हो जाऊ दे, हे असं चाललंयचं. पण एखादा तो हे असं का घडलं, त्याला कारणं कोणती आहेत, याचा जाणीवपूर्वक तो अभ्यास करतो, विचार करतो. त्यावेळेला आपण मेंदूचा हाय रोड वापरतो. हाय रोड विचारतंत्राद्वारे पद्धतशीरपणे विचार केला जातो. हे कार्य अंतर्ज्ञानी आहे आणि त्या अंतर्ज्ञानी भावना प्रदान करते. कारण या विश्लेषणातून, या जाणीवपूर्वक विचारातून जी परिस्थिती निर्माण होते त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या भावना प्रकट होतात, निर्माण होतात. तर लो रोड हे भावनिक क्रियावरती आधारित असतं. म्हणजे अनालिसिस न करता, कोणताही न विचार करता, केवळ काय करतो आपण, शॉर्ट मार्ग होतो आणि भावनात्मक विचार करतो. त्याला त्या भावनेला पाठीमागं पार्श्वभूमी नसते. गोलमनच्या मॉडेलमध्ये सामाजिक बुद्धिमत्ता दोन व्यापक श्रेणीमध्ये आयोजित केलेली आहे. आणि याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे शब्द लक्षात घेतच असतो. मग सामाजिक जागरूकता असेल, सहानुभूतीचा भाग असेल, सामाजिक सहानुभूती असेल, सोशल डिजिटलचा भाग असेल, इम्पॅक्ट आपला असेल, आपली संबंधित कृती असेल, या सगळ्यावरती विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचा भाग असतो.
ज्यावेळेला 2006ला गोलमन यांनी ह्या सामाजिक बुद्धीचं मॉडेल मांडलं, त्याच्यामध्ये सामाजिक जागरूकता हा मुद्दा आपला वर आहे. मूलभूत सहानुभूती, आता सहानुभूतीची क्रिटिसाइज केले, त्याचे डिपार्टमेंट वेगवेगळे केलेले. मूलभूत म्हणजे तुमची बेसिक सिंपती काय आहे, मेळ घालणारी म्हणजे तुमची बुद्धिमत्ता जी आहे, तुमचा जो स्वभाव आहे, तुमचं वर्तन आहे, तुमचा विचार आहे, तुमची भावना आहे, ही मेळ घालणारी आहे का. सहानुभूतीची अचूकता, आता सहानुभूती आपण सुरुवातीला पाहिलं, पण आता सहानुभूतीला गोलमन यांनी कॅटेगराईज केलेलं आहे. आणि तुमची सहानुभूती किती ॲक्युरेट आहे ते महत्त्वाचं. सामाजिक सहानुभूती म्हणजे समाजाप्रती असणारी तुमची सहानुभूती याच्यामध्ये लक्षात घेतलेली आहे. सोशल विद्याशाखा, आजकाल सोशल मीडियाला खूप महत्त्व आहे. जुळवणी म्हणजे जे समान समान आहे ते एका गटामध्ये एकत्र आणायचं. स्वसादरीकरण, सेल्फ प्रेझेंटेशन, तुमच्याकडे सगळं आहे हो, पण तुम्ही ते किती चांगल्या पद्धतीनं, लेखी असेल, तोंडी असेल किंवा बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून तुम्ही किती ते रिॲक्ट करताय, प्रेझेंट करताय, ते खूप महत्त्वाचं. बोलत असताना तुमच्या असणारे संवादाची भाषा, शब्दशैली, तुमची शब्दफेक, अगदी शब्दामधले असणारे चढ उतार, तुमचे हावभाव, तुमचं बॉडी लँग्वेज, लिहित असताना तुम्ही जे वाक्यरचना करता, त्या वाक्यामध्ये जे शब्द वापरता, ते 4 ओळी वाचल्यानंतर लोकांना त्यातलं होणारं आकलन, हे खूप महत्त्वाचं. प्रभाव, आपण फक्त चांगले कपडे घालून, चांगला एक रेबांचा गॉगन घालून आपलं प्रभाव दुसऱ्यावर, इन्फ्लुअन्स आपला दुसरा पडतो असं नाही. तुमच्या कृतीतून, तुमच्या बोलण्यातून हा प्रभाव दिसून यायला हवा. कधीही आपण काम करत असताना आपलं काम, आपली कृती ही जे काही संबंधित चाललेलं आहे त्याच्याशीच निगडीत असायला पाहिजे. जगाचं एक चालले ना, आपण एक करतोय. आज आपण ह्या गोष्टीसाठी बोललेलं आणि आपण तिसरंच करतोय. आत्ता या क्षणाला हे करणं आवश्यक आहे, त्याच्याऐवजी आपण दुसरंच काहीतरी करत बसलोय. जसं क्रिकेटमध्ये आता आपल्याला विकेट टिकवायची आहे, तर आपण जास्तीत जास्त बॉल सोडायला पाहिजेत आणि जो स्टंपवर येतो तोच तेवढा प्लेड करायला पाहिजे, थटवायला पाहिजे. आणि हेच 2020मध्ये प्रत्येक बॉल आहे तो 4 आणि 6 कसा जाईल याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे 2020मधली कृती वेगळी असणार आहे, टेस्टमधली कृती तुमची वेगळी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे सगळे सामाजिक बुद्धिमत्तेचे मॉडेल्स या ठिकाणी लक्षात घेतलेले आहेत. तुम्ही हे माझं लेक्चर शांतपणे ऐकून घेतलं, याच्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.